स्माइल वेलकम. आजपासून सुरू होणार आहे आपल्या रेकी लेवल 1च्या बॅच मध्ये मी डॉक्टर मंजुषा दांडेकर आपणा सगळ्यांचं स्वागत करते. वेलकम वेलकम वेलकम. बरेच लोक फर्स्ट टाइम हा क्लास करत असतील तर काही लोक हा क्लास रिपीट करतात. सुरू करण्याच्या आधी आपण थोडं क्लासचं स्वरूप समजून घेऊ. कोण कोण कमिटेड आहे? अच्छा, माझा आवाज येतोय का? नाही तर मी सुरू करून देणार आणि इकडे मेसेज येत राहणार की मॅडम आवाज येत नाही. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? प्लीज टाइप इन चॅट बॉक्स. ओके, थँक्यू. आवाज येतोय. आता बाकीच्यांना जर नसेल येत तर त्यांनी थोडं आपलं नेटवर्क कनेक्शन चेक करायचं आहे. सो कोणी फेसबुकच्या माध्यमातून या क्लास पर्यंत पोहोचलं असेल, कोणी इंस्टाग्राम वरनं, तर कोणी एखाद्या मैत्रिणींनी नातेवाईकांनी तुम्हाला सांगितलं असेल एकदा जॉईन करून बघा. यस और नो? ऐसा ही कुछ हुआ है हमारे साथ. यस. तर काही लोक चला फ्री क्लास आहे, काय आहे या क्लासमध्ये जाऊन तर बघू म्हणून आले आहेत. बरोबर आहे, फ्रीचा क्लास आहे. लक्षात घ्या, क्लास जरी फ्रीचा असला पण या क्लाससाठी काही नियम आहे. तुम्हाला या क्लाससाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आता प्रश्न पडला असेल, मॅडम क्लास तर फ्री मध्ये आहे, मग इन्व्हेस्टमेंटचा विषय कुठून आला? खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. क्लास माझ्याकडून फ्री आहे पण तुमची खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. मग इन्व्हेस्टमेंट काय? सगळेजण जिवंत आहेत? श्वास चालू आहे? मॅडम क्लास श्वास चालू आहे म्हणूनच तर तुमच्या समोर बसलोय म्हणा. आता पण मी म्हणते म्हणून एक श्वास घ्या, एक श्वास सोडा, परत एक श्वास घ्या, एक श्वास सोडा. आता घेतलेले हे 2 श्वास आणि याच्यासाठी लागलेला वेळ परत आणा. आहे कोणाला तरी पॉसिबल? मग तुम्हाला या क्लाससाठी जवळपास टोटल, क्लास जरी 10 दिवसांचा असला तरी 15 तासांची इन्व्हेस्टमेंट आहे टोटल, ऍक्टिव्हिटी वगैरे सगळं पकडून. म्हणजे तुमच्या जीवनातल्या 15 तास. आज हमारे पास सब कुछ है और समय नहीं है. अख्खा दिवस जातो त्या कमाईच्या मागे आणि कमाई करून आणल्यावर 2 घास पोटात टाकायलाही वेळ नाही. घाई घाईत घाई घाईत जेवण करून ऑफिसला निघायचं आणि सगळं ताण घेऊन संध्याकाळी आल्यावरही घाई घाईत जेवण करायचं. आणि सगळं कशासाठी? मुठभर पोटासाठी. पण एवढं करूनही आपल्या जो वेळ नाही आहे. आणि मग मी तुमच्याकडनं इन्व्हेस्टमेंट कोणती मागत आहे? वेळेची इन्व्हेस्टमेंट मागत आहे. मग पैशापेक्षाही मोठी इन्व्हेस्टमेंट आहे की नाही? आहे की नाही? कोणी मागितले तर पैसे देऊन द्याल. जसा माझा हा जो क्लास आहे याची फी आधी होती 3,000 रुपये, जो तुमच्यासाठी फ्री मध्ये आहे. 3,000 सोपी गोष्ट आहे. 3,000 ही सोपी गोष्ट आहे. कठीण काय आहे? वेळ देणं. आणि आपण काय करतोय? स्वतःसाठी आपल्या जवळ वेळच नाहीये. शेवटचा आनंदाचा वेळ असा स्वतःसाठी कोण कोण जगलाय? बस मैं और मेरा समय. आठवा बरं, मी आणि माझा वेळ, असं तुम्ही केव्हा जगलात शेवटचं? तर या 10 दिवसांमध्ये आपण तसंच जगायला शिकणार आहे. तसा आनंदाने. पण नियम आहे, हा क्लास करताना व्हिडिओ बंद करून क्लास करायचा नाही. का बरं? आपण ना भारतातले लोक खूप हुशार आहोत. अति मल्टीटास्किंग आहोत आपण. एका वेळेस 4 कामं करायची सवय आहे. आणि महिलांना तर तो आशीर्वादच आहे. जणू तिचे 10 हात आहे. आता कोणाला स्क्रीन शेअर करायची बाबा? स्क्रीन मी शेअर करणार आहे
कृपया स्क्रीन शेअर करू नका. स्क्रीनवर लिहू नाही राहिल्या प्रिया मॅडम, स्क्रीन आहे शेअर केली. चला जरा थांबून देऊ आपण, त्यांना कळत नाही कधी कधी. चलो, तर काय करायचं आपल्याला, 10 दिन की इन्वेस्टमेंट, 10 घंटों की नहीं, 15 घंटे भी हो सकते, कारण शेवटच्या दिवशीचा क्लास 4-4 तास संपत नाही. डे 10चा क्लास 4-4 तास संपत नाही. हा क्लास कसा होणार आपला, आज सोमवार आहे, 7 तारीख आहे, तर सोमवार ते शुक्रवार असा 10 दिवसांचं सेशन नियमित याच वेळेस याच लिंकवर होणार आहे. फक्त लास्ट डेचं सेशन पुढे मागे होऊ शकतं, कदाचित 18च्या जागी 19ला संपेल. ऍज पर टाइम ड्युरेशन बाकीच्या क्लासेसचं पकडून त्याचा वेळ लास्ट डेचा ठरवला जाईल. आणि रेकी ही शक्तिपाताशिवाय कंप्लीट होत नाही. त्याच्यामुळे शक्तिपात हा तुम्हाला रविवारी किंवा सोमवारी किंवा मंगळवारी असा पहाटे दिला जातो 5:15 वाजता ब्रह्ममुहूर्तावर. का बरं, त्यावेळेस ब्रह्मांडातनं पॉझिटिव्ह एनर्जी येत असतात आणि आपल्याला त्या ऊर्जांचा अनुभव पण घ्यायचा असतो. म्हणून ब्रह्ममुहूर्ताला हा क्लास म्हणजे आपण शक्तिपात घेणार आहे. त्या दिवशी तुमचं माझ्या समोर उपस्थित असणं गरजेचं आहे ऊर्जांच्या अनुभूतीसाठी, कारण दुपारच्या सेशनला परत त्याचं ऍक्टिव्हेशन करून तुम्हाला ज्या ब्रह्मांडाकडनं ऊर्जा मिळालेल्या आहे त्याचा तुम्ही अनुभव देखील घेऊ शकणार. क्लिअर, त्याचा तुम्ही अनुभव देखील घेऊ शकणार. तर 10 दिवसांचं फुल कमिटमेंट मला तुमचं हवं आहे. आणि ज्यांना वाटतं अरे बाप रे आता 10 दिवस कसे काढायचे, ते जाऊ शकतात. कारण अगर जिंदगी में बदलाव लाना है, मेहनत तो करनी पड़ेगी. चला, क्लास सुरू करण्याच्या आधी 10 दिवसांचं सेशन राहणार आहे. मी शिकवणार काय काय या 10 दिवसांमध्ये. या 10 दिवसांमध्ये मी तुम्हाला शिकवणार काय काय आहे. तुम्हाला तुमच्या या डोळ्यांनी माझा आणि जगातल्या कुठल्याही व्यक्ती आणि वस्तूचा औरा पाहायला शिकवणार आहे. विदाउट एनी टच. एखाद्याच्या शरीरामध्ये काय प्रॉब्लेम चालू आहे, कुठल्या ऑर्गनच्या जवळपास प्रॉब्लेम चालू आहे, ते तुम्ही औरा स्कॅनिंग मध्ये ओळखू शकणार. 2 व्यक्ती जवळ आल्यानंतर त्या दोघांची एनर्जी एकमेकांमध्ये कशी जाते हे तुम्ही प्रॅक्टिकली बघू शकणार आहे. रेकीच्या ऊर्जांचा स्वतःवर ट्रीटमेंट हो सकता है किसी का, तो मी जेव्हा तुम्हाला हिलिंग देणार आहे त्या हिलिंग मध्येच तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. तर तुमच्या शरीरातले दुखणे दूर करण्यासाठी एक 7 चक्रांचं तुम्हाला प्रत्येक कार्य शिकवणार आहे की एखाद्याच्या जीवनामध्ये गडबड आहे तर ती गडबड का बरं आहे हे पण आपण ओळखणार आहे आणि त्याचं सोल्युशन पण देणार आहे. त्याच्यानंतर अफर्मेशनचा आपल्या जीवनावर कसा परिणाम पडतो ते पण आपण बघणार आहोत. सबकॉन्शियस माइंड, अन्न पाण्याची व्हायब्रेशन्स, अगदी पाण्याला तुम्ही तुमच्या घरातील पाण्याला तीर्थाची गोळी देऊ शकालाय एवढं तुम्ही या 10 दिवसात तयार होणार आहे. पण कोण, जे बुवाचं कीर्तन ऐकायला आले ते नाही, जे प्रॅक्टिकल मध्ये पार्टिसिपेट करतील व्हिडिओ ऑन करून. कारण जेवढा तुमचा व्हिडिओ ऑन असेल तेवढा रिझल्ट चांगला येणार. आणि जे लोक झोपून बिपून क्लास करून आले, मॅडमला काय कळतं, मस्त दुपारची झोपेची वेळ आहे, पलंगावर लेटून आहे, आता जर सांगा मी असं बिसं लेटून तुम्हाला शिकवलं, आवडेल का हो? असं बोलून मी तुमच्याशी 1 तास बोलली, चालेल का? मी 6 ते 7 तास कंटिन्यू बॅच घेते. माझ्या जुन्या सगळ्या स्टुडंटला माहिती आहे माझी पाठ कधी टेकतही नाही. का बरं? एनर्जीचा क्लास आहे आणि माझ्या डाऊन एनर्जीने मी शिकवलं तर तुम्हाला आवडेल का? मग तसं हीच एनर्जी तुम्हाला तुमच्यामध्ये आत्मसात करायची आहे, तर तुमची एनर्जी कशी असली पाहिजे? माझ्याकडनं पाठवलेली एनर्जी तुम्ही अट्रॅक्ट करू शकले की पाहिजे की नाही पाहिजे? येस ऑर नो? ओके. प्लस एक गिफ्ट पाहिजे मला तुमच्याकडनं. काय मॅडम आत्ताच फ्री मध्ये म्हटलं आणि परत गिफ्ट मागून राहिले. गिफ्ट तर तुमचा 10 दिवस क्लास करण्याचा कमिटमेंट. आणि आजचा क्लास जर तुम्हाला आवडला, पहिला दिवस आहे, जर आवडला, काही लोकांना नाही आवडेल, काही लोकांना जर समजा आवडला
तर ज्या लोकांना क्लास आवडेल त्यांनी आपलं युट्यूब चॅनल आहे वर्टेक्स हॅपी लाईफ, या चॅनलवर आता तुम्हाला लाईक सबस्क्राईब करायचंय, कारण तुम्हाला त्याच्यावरच रोजचे रेकॉर्डिंग पण भेटणार आहे. रोजचा जो हा 10 दिवसांचा सेशन आहे त्याचं रेकॉर्डिंग पण भेटेल, आपल्या जुन्या विद्यार्थ्यांचे तुम्हाला अनुभव पण ऐकायला मिळतील, आणि तुम्हाला जसा क्लास आवडला आपल्या जवळच्या 4 मित्र मैत्रिणींना याची लिंक पाठवा. काय फायदा एकट्याने घेऊ नये ना. तुम्ही ते माध्यम, जसं माझ्यामुळे तुमच्या जीवनात थोडाफार फरक पडेल तसं तुमच्या एखाद्याला लिंक शेअर करण्याने, जसं तुम्हाला कोणी पाठवलं असेल आज, तसं तुम्ही कुणाला तरी पाठवा, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये देखील ते ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही करू शकाल. काळजी करू नका. आजचं रेकॉर्डिंग जेव्हा तुम्हाला मिळेल, माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला लिंक येईल, त्या चॅनलला तुम्हाला लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं. आता उद्याच्या उद्या मला कळून जाईल किती लोकांनी लाईक केलं आणि सबस्क्राईब केलं. परत हा क्लास फक्त शिकण्यासाठी नाही आहे, प्रॅक्टिकली जोपर्यंत तुम्ही कमिटमेंट करणार नाही आणि त्या गोष्टींना ऍक्टिव्हेट करणार नाही तोपर्यंत याचा बेनिफिट होणार नाही. अगदी आज पहिल्या दिवशी मी तुम्हाला काय शिकवणार आहे, आयुष्यात आनंदाची चाबी मी आजच देऊन देते तुम्हाला. मग आजच चाबी देणार तर 9 दिवस कशाला यायचं. अशीच नवीन चाबी रोज एक एक भेटणार आहे. आज मी तुम्हाला तुमच्या जीवनात सगळं आनंदाने कसं जगायचं त्याचा एक मूलमंत्र आज क्लास संपेपर्यंत देणार आहे. तर क्लास सुरू करण्याच्या आधी माझे आहेत का कोणी 1-2 जुने स्टुडंट, या लोकांना प्रेरणा देण्यासाठी काहीतरी बोलाल? एनीवन? चला, संपदा मॅडमचा जरा छान स्माइल दिसत आहे, बोला मॅडम, अनम्यूट करा. स्माइल मॉर्निंग मॅम, इव्हिनिंग सॉरी मॅम. स्माइल इव्हिनिंग. हो, खूप छान. म्हणजे आता सांगायला पण इतकं आहे की कसं सांगू आता. जसं रे की आयुष्यात आली आमच्या, तसं छोटे छोटे तर इतके बदल आहेत की ते आधी कसं व्हायचं की अरे हा प्रॉब्लेम आहे, आता काय करायचं, कसं करू, चिडचिड होतीये, मुलावर चिडचिड होतीये, नवऱ्यावर चिडचिड होतीये, घरात चिडचिड होतीये. जसं पुढे जात गेलो तसं तसं मग सगळे सोल्युशन आपल्याकडेच आहेत. हा मेन मुद्दा तुम्ही आम्हाला शिकून दिला की सगळं तुमच्याकडेच आहे, तुम्ही करा, सगळं सोल्युशन तुमच्याकडेच आहे. सगळ्यात हा मेन मुद्दा आम्हाला तुम्ही खूप छान शिकवलाय मॅम. आणि इतकं काय काय म्हणजे ह्या 10 दिवसात तर आहेच आहे, पण पुढे पुढे जसे पुढच्या लेवल करू त्या ह्याच्यात पण इतकं काय आहे ना मॅम, म्हणजे ते कोणीही लाईफ मध्ये आम्हाला शिकवणार नाही, कोणीच नाही. इतकं तुम्ही आम्हाला शिकवताय, ते लाईफ आहे ते खूप थँक्यू म्हणजे संपदा खूप मॅडम. छान आहे. थँक्यू. थँक्यू. अनिता मॅडम, अनम्यूट करा अनिता मॅडम. सर्वप्रथम मॅम तुम्हाला माझ्याकडून मनापासून धन्यवाद. तुम्ही जेव्हा आमच्या आयुष्यात आलात तेव्हापासून सगळ्या गोष्टी अशा सुरळीतपणे चालू लागल्यात. जे काही थोडेफार घरात प्रत्येकाचे प्रॉब्लेम असतात, असं नाही की कोणीच प्रॉब्लेम शिवाय या जगात जन्माला आलेलं नाहीये, किंवा काही अडचणी असतील, पण त्याच्यावरती सोल्युशन कुठून येणार आहे त्याचा आपल्याला एक ठोस एक असा मार्ग सापडलेला आहे, आणि तो तुमच्यामुळे. फक्त आता ही 10 दिवस जर मॅमचं तुम्ही सगळ्या गोष्टी ऐकलात काटेकोरपणाने, सगळ्या गोष्टींचं पालन केलं, फक्त त्यांना जे सांगायचे ते आपल्याला फॉलो करायचे आणि तसं 10 दिवस आपल्याला कंटिन्यू करायचे. त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यात येणारे जे बदल आहेत आपोआप तुम्ही सांगाल सगळेजण की काय 10 दिवसापूर्वीचं आयुष्य होतं आणि इथून पुढे हळूहळू बदलणारं आयुष्य आपल्या जीवनातलं किती सोन्याचं एक एक क्षण घेऊन आलेलं आहे, आणि एकदम वेगवेगळ्या प्रकारे बदलत गेलेले आयुष्य हे स्वतःच्या डोळ्यांनी तुम्ही अनुभवाल. त्यामुळे मला सगळ्यांना विनंती करायची की ह्या मॅम आपल्या आयुष्यात आता आल्यात, त्यांना असंच घट्ट धरून ठेवायचंय, त्यांना सोडायचं नाहीये, आणि त्यांचं सगळं जेव्हा तुम्ही ऐकणार आणि फॉलो करणार तुमच्या आयुष्यात ऑटोमॅटिक या गोष्टींचा बदल तुम्ही स्वतःच्या मुखातून सांगणार आहात, एवढं मी खात्रीने सांगेन. आणि मॅम तुमचे खूप 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 मनापासून आभार आहे मॅम. इतकं तुम्हाला ऐकावं असं वाटतं ना, तुमचा कुठलाच क्लास मी मिस करत नाही. म्हणजे मला जेव्हा वेळ मिळाला, आता एवढ्या वाचन वगैरे चालू आहे देवीचं घटाचं सगळं, पण तरीही वेळ मिळाला की मी ऑन करून बसतीये. म्हणजे ते वेगवेगळं जेवढं घेता येईल ना तेवढं तुम्ही घ्यायचा प्रयत्न केला ना तरच आपल्याला याच्यातून सगळ्या गोष्टी अशा स्वच्छ आणि क्रिस्टल सारख्या दिसणार आहेत, की त्यावर आपलं पाऊल टाकायला आपल्याला कुठलीच भीती राहणार नाहीये आणि कुठल्याच गोष्टीची अडथळा येणार नाही. आली अडचण जरी आली तरी त्याच्यातून मार्ग आपल्याला ऑटोमॅटिक
तुमच्यामुळे मिळणार आहे. त्याच्यामुळे तुमचे कोटी कोटी धन्यवाद. स्वामी तुम्हाला जगात सगळे सुख सोयी आणि ऐश्वर्य आरोग्य, तुमचाच डायलॉग बोलते ते सगळं तुम्हाला थँक्यू प्रदान करो आणि सगळं आयुष्य तुमच्या सुखाने नांदो, तुमचं सगळं कुटुंब. थँक्यू थँक्यू. एवढीच इच्छा आहे स्वामींकडे. थँक्यू मॅम. उज्ज्वला राणे. बोला मॅडम, माईक ऑन करा. हॅलो मॅम. बोला. हा, एक तर मंजुषा मॅडम गुरु म्हणून आले, हे आमच्यासाठी आमचं भाग्यच आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हे नवीन लोकांच्या आयुष्यात तुम्ही आल्यात आज, तर ते खरोखरच गुरु म्हणून तुम्ही ज्यांच्या आयुष्यात जातात त्यांचं भाग्यच असतं. आणि दुसरं म्हणजे मंजुषा मॅडम आहे ना, प्रत्येकाच्या हातामध्ये एक जादूची कांडी देतात. आणि जेवढी पॉवर त्यांच्या हातात आहे तेवढीच पॉवर ते प्रत्येकाच्या हातात देण्याचा प्रयत्न करतात. ज्याच्यामुळे मॅडम जे सांगता आहेत ते तुम्ही जर फॉलो केलं तर ती मॅडमच्या हातात जी जादूची कांडी ना ती आपल्या हातातही येते. आणि हा चमत्कार तुम्ही आता मॅडम जसं तुम्हाला सांगतील त्याच्यानंतर तुम्ही कराल तर ते येतात. जसं आमचे एक्सपिरियन्स आहे की आम्ही जे आधी तुमच्यासारखेच होतो, म्हणजे सो अगदी काही विचार करायचा नाही फार असा, पण आता आम्ही इतके पॉझिटिव्ह झालेले की आमच्यामुळे आजूबाजूचे पण सगळे बदललेले आहे त्याच्यामुळे. म्हणजे खूप सारे चेंजेस होतात त्याच्यामुळे. कालचं एक छान हे सांगते मॅडम एक्सपिरियन्स माझा. आमच्या इथे मोठा ग्रुप आहे लेऑफ मंडळाचा आमचा, आणि एक छोटं मी आपलं पॉझिटिव्ह सगळं घेऊन गेली बरोबर, चोकुरे वगैरे सगळं टाकून गेली तिथे. आणि प्रोग्राम मोठा होता पण मी अगदी कॅज्युअल म्हणून गेली तिथे, जस्ट त्यांना हेल्प म्हणून. आणि ज्यावेळी प्रोग्राम संपला ते नवीन स्थापन करतायत, ते मोठ्या प्रमाणात स्थापन करतायत आणि त्याचं मेन जे पद आहे ते मला देणार आहेत ते त्याच्यासाठी. म्हणजे हे अगदी सडनली अनाऊन्स केलं स्टेजवरती. मी एकदम सरप्राईज झाले की म्हणजे मला काहीही कल्पना नव्हती या गोष्टीची. मी तर एक जस्ट हेल्प म्हणून गेलेली होती तिथे, आणि हा चमत्कार केवळ रेकीमुळे आला माझ्या आयुष्यात. खूप छान, खूप थँक्यू मॅम. छान, थँक्यू. आता बघा, काही लोकांना बोलायला याच्यासाठी लागतं, कारण मीच जर सगळं सांगितलं रेकीने असं होणार आहे तसं होणार आहे तर ते मीच बोलल्यासारखं राहील. आता जे लोक अनुभवून राहिले मग त्यांचंही थोडस आपण ऐकून घेतलं तर आता ऍक्च्युअल क्लासला सुरुवात करू. तो कौन कमिटेड है 10 दिन मुझे अपने जिंदगी के देने के लिए, अभी इतनी बड़ी इन्वेस्टमेंट करने के लिए कौन तयार है? ओके. सो आता बघा, पहिली जादू मी तुम्हाला शिकवते. रोज क्लासमध्ये आपण नवीन जादू शिकणार आहे, नवीन ऊर्जांचा अनुभव घेणार आहे. तुमच्या फक्त कमिटमेंटनी काय फरक पडते हे मी आता प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवणार आहे. रेडी आहात? आता 239 लोक उपस्थित आहे. सगळ्यांनी रेडी लिहून पाठवा बरं, बघू किती रेडी येतात. 239. यस, इफ यू आर रेडी. रेडी की बारिश हो जाए. चला चला, छान 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 लिहून राहिले, लिहून राहिले. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो ग्रेट. आता मी तुम्हाला ना तुमची स्ट्रेंथ वाढवायला शिकवते. एका मिनिटात तुमच्या शब्दांमध्ये किती ताकद आहे हे विदिन 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते. सगळ्यांनी असा हात करा. जेवढा मागे जातो ना तेवढा सहजतेने मागे न्या, जबरदस्तीने. जेवढा मागे जातो तेवढा सहजतेने मागे न्या, सहजतेने. जेवढा मागे जातो तेवढा सहजतेने नेला सगळ्यांनी. आता रेडी टाईप नका करत बसू, फक्त हात मागे न्या आणि त्या हाताला असा मुठ्ठी बांधून समोर आणा आणि 3 वेळा म्हणा, यस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. यस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. यस यस यस. आणि आता हात मागे न्या. मगापेक्षा किती जास्त मागे गेला चेक करा आपलाच हात. गेला का? मगापेक्षा जास्ती मागे गेला ना? आता विचार करा. फक्त तुम्ही शब्दांनी विचार म्हटलंय की यस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी, तर तुमच्या हाताची एनर्जी वाढली. जर मी सांगितलेल्या ऍक्शन तुम्ही पुढचे 10 दिवस फॉलो कराल, मी तुम्हाला प्रॉमिस करते की 21 दिवसात तुमची सेल्फी चॅलेंज मी तुम्हाला देते. आज सगळ्यांनी आपला एक सेल्फी काढून घ्यायचा. प्रत्येकाचं सुंदर यंत्र आहे, या यंत्राने फोटो काढून घ्यायचा आणि 21 दिवसानंतर आपली बदललेली सेल्फी नक्की शेअर कराल माझ्याशी की मॅडम माझ्या जीवनात हा बदल घडला. माझ्याकडे सौदी अरेबियाच्या एक मॅडम होत्या, महाराष्ट्रीयनच होत्या, तिकडे सेटल झाल्या होत्या. आणि त्यांचा प्रश्न होता की मॅडम म्हणे की मी माझ्या जीवनात असं प्रॉब्लेम काहीच नाही, मुलगी इंडियात चांगल्या ठिकाणी शिकत आहे, हस्बंड चांगल्या पोस्टवर आहे, मला काहीच करायची गरज नाही, पण दिल में कुछ खल रहा है की काहीतरी माझ्याकडनं होत नाहीये. ती कमतरता
मला खूप जाणवत आहे. आणि त्यांनी रेखीचा क्लास केल्यानंतर, मॅडम 21 दिवसाचं सेल्फी चॅलेंज घेता का म्हटलं माझ्याकडनं. त्या मॅडम म्हणे हो. 21 दिवसानंतर त्या एका तिथल्याच अबुधाबी मधल्या एका जागेवर गेल्या आणि असा फोटो काढून पाठवला आणि खाली लिहिलं, मॅडम चॅलेंज कम्प्लिटेड, चॅलेंज कम्प्लिटेड असा त्यांनी मेसेज टाकला आणि त्यांचं चॅलेंज कम्प्लीट झालेलं होतं. तर आता तुम्हाला मी चॅलेंज देते आहे, माझ्यासोबत ऍक्शन करायची आहे. जसं आपण एनर्जी वाढवली, आजपासून रोज सकाळी उठल्यावर आरशासमोर काय म्हणायचं, दोन्ही हात असे करायचे आणि म्हणायचं, मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. काय म्हणायचंय, मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. स्वस्थ म्हणजे काय, या शरीरामध्ये डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत प्रत्येक ऑर्गन आणि प्रत्येक सेलला स्वास्थ्य पाहिजे. मस्त म्हणजे जेही काम तुम्ही करताय मस्त आनंदात. जसं आता मी शिकवून राहिलेली आहे. कसं शिकवून राहिली आहे, मस्त. तुम्हाला वाटो की नाही वाटो, मी मस्त आहे शिकवताना, कारण मला शिकवायला आवडत आहे. ठीक है, मैं मस्त हूं और उसका रिजल्ट मेरे जीवन में कैसा आता है, जबरदस्त ऐसा रिजल्ट आता है. जबरदस्त रिजल्ट म्हणजे काय, मानसिक समाधान आणि खिशाला पैसाही पाहिजे, दोन्ही गोष्टी होतात. पण माझ्या या कामात आनंद काय आहे की तुमच्या समाधानातनं माझ्याकडे पैसा येतो. म्हणजे माझ्याकडे कुणाच्या मन दुखवून किंवा कुणाच्या डोळ्यात, माझ्या याच्यातनं लोकांच्या डोळ्यात अश्रू आणून पैसा येतो, पण ते अश्रू हे नेहमी आनंदाश्रू असतात. विचार करा, कोणीच कोणाला देवबिवाची जागा देत नाही, पण दर दिवसाला असे 2-3 फोन तरी येतात, मॅडम तुम्ही देवासारख्या भेटलात, थोडा आधी भेटला असता तर खूप चांगलं झालं असतं. हे 2 ते 3 फोन मला सहजतेने डेली येतात. आणि आज माझ्या यशामध्ये जर काही सक्सेस असेल ना, तर तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांकडनं मिळणारं प्रेम हे माझ्यासाठी प्रोटेक्शन आहे. तुमच्या अंतर्मनातून माझ्यासाठी केली जाणारी प्रेयर, मनात न बोलता तुम्ही, मॅडम तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, हे का बरं निघतं, कारण कुठेतरी तुमच्याही इच्छा त्या मार्गावर पूर्ण झालेल्या असतात. पण हा बदल केव्हा होत असतो, हा बदल फक्त आणि फक्त तुमच्या प्रॅक्टिसमुळे होणार आहे. फक्त मला ऐकायला आले असेल तर बुवाचं कीर्तन आहे, गावागावात भागवत सप्ताह लागतो, मोठे मोठे गुरु येतात लाखो रुपये घेऊन, फ्री मध्ये कोणीच येत नाही भागवत करायला तुमच्याकडे. मोठ्या गुरूंची तर लाखोंमध्ये फी आहे, पण आपण खूप गर्दी करून जातो तिथे, ते गुरु दिसतही नाही, दूर कुठंतरी त्या बसला असतो मंचावर बिचारा, आणि तो 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगून जातो, पण तो तिथून उठला किंवा त्यांनी काय बोललं होतं हे आपल्याला रिकॉल करायला काही राहते नाही. मग आपण जैसे ते तसंच असतो. म्हणून काय करायचंय, आपल्याला बुवाचं कीर्तन नाही बनवायचंय. आपल्याला स्वतःची जबाबदारी घेऊन लाईफ ट्रान्सफॉर्म करायची आहे. आणि कशामध्ये करायची आहे, जीवनामध्ये आजपासून एक मंत्र, एक प्रार्थना रोज ऐकायची आहे, मनापासून ऐकायची आहे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे, जन जन का मंगल होय रे. या भावनेतनं आपलं जीवन सफल होणार आहे. कारण ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्यांच्या मंगलाची कामना करता, जे आपण पेरतो बघा, एखाद्या शेतकऱ्यांनी एक गव्हाचं बी पेरलं तर मल्टिपल तिथे गहू तयार होतो. एक आंब्याचं झाड बघा, आपल्या आजीनी आजोबांनी लावून ठेवलं असेल आपल्यासाठी, वर्षानुवर्ष त्याचे आंबे आपल्याला खायला मिळतात. त्याच पद्धतीने एखाद्याच्या जीवनात मांगल्याची कामना आणि त्याच्या जीवनात जर सकारात्मक बदल तुमच्या शब्दांनी तुमच्या कृतींनी झाला तर मल्टिपल आपल्याही जीवनात तोच बदल होत असतो. पोथी पडकर, काय एक वाक्य आहे ना, पोथी पडपड कुछ काय होतं ते होत नाही, पंडित भयान कोई 2.5 अक्षर प्यार के पडे सो पंडित होय. आणि म्हणून आपल्या घरातल्या विचार करा, 4 लोकांना तरी मनापासून प्रेम करू शकतो का आपण. इथे किती डिग्र्या लागल्यात, पीएचडी झालाय, मास्टर झालेले आहेत, अनेक डिप्लोमा डिग्री घेतलेली आहे, सर्टिफिकेटचा ढीग आहे फाईल मध्ये, पण माणुसकीची शिकवण मात्र कुठेतरी कमी पडली आहे. आणि म्हणून आजपासून एका प्रश्नाचं उत्तर द्या मला, मी तुम्हाला असं खूप त्रास देणार बरं, 10 दिवसात माझा त्रास सहन करायचा तुम्हाला क्लासमध्ये.
कोणत्या तरी माझा जीवनाचा आदर्श जर कोणी असेल, बेस्ट मोटिवेशनल ट्रेनर जर माझ्यासाठी कोणी असेल, तर तो म्हणजे शेतकरी. का शेतकरी? शेतकरी पहिले काय करतो? जमीन तयार करतो, नांगरणी करतो, पिकाला एक जमीन तयार करतो. जुन्याच जमिनीत नवीन पीक नाही टाकत तो. पहिले जमीन पूर्णपणे तयार करतो. जमीन तयार केल्यानंतर तिथे बीज लावतो, आणि बीज कोणतं लावतो? जे त्याला काढायचं आहे, त्याचं पीक काढायचं आहे. आणि चुकून त्याच्या आजूबाजूला तण उगवले तर तो तण काढून फेकतो. मग आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची पेरणी करायची आहे. पण त्याच्या आजूबाजूला द्वेष, ईर्ष्या, नकारात्मकतेचे जे तण उगवलेले आहेत, जोपर्यंत आपण ते तण उपटून काढणार नाही तोपर्यंत जीवनात बदल होणार नाही. आणि मोटिवेशनल ट्रेनर शेतकरी का? कारण त्याला हे ज्ञान माहिती आहे, जे आपण डिग्र्यांनी फाईल भरवली तरी आपल्याला माहिती नाहीये. दुसरं सगळ्यात महत्वाचं, आजच्या घडीला कुठल्याच शेतकऱ्याचा किंवा मजुराचे आईवडील वृद्धाश्रमात नाही. उच्च शिक्षित कुटुंबातील वृद्ध व्यक्ती आज वृद्धाश्रमात आहे. आणि म्हणून त्या शेतकऱ्याला मोटिवेशनची गरज नाही आहे, आपल्याला लाईफस्टाईल मॅनेजमेंट शिकायची गरज आहे. येस ऑर नो? सहमत आहात? नाशिकमध्ये एक सोसायटी झाली आहे जिथे वृद्ध लोकांसाठी स्पेशल घरं बांधण्यात आलेली आहे. चला, आज जीवन जगण्याचा पहिला फंडा तुम्हाला देऊनच देते. देऊन टाकू का? उद्यापासून लाईफ मधल्या कंप्लेंटच संपून जातील जर माझं या वाक्याला फॉलो केलं तर. असा एक मंत्र मी तुम्हाला आज देते. एवढा जादूचा मंत्र आहे की हा एक मंत्र जरी तुम्ही फॉलो केला ना, उद्यापासनं तुमच्या आयुष्यातल्या कंप्लेंट संपून जातील. एवढा पॉवरफुल मंत्र आहे माझ्याकडे. देऊ? रेडी आहात मंत्र स्वीकारायला? आजच्या पहिले दिन का पहिला डोज? पॉवरफुल? पक्का? मंत्र आवडला तर एक काम करायचं, आजची लिंक तुमच्या 4 मित्र मैत्रिणींना पाठवायची. उद्या ही संख्या वाढली पाहिजे. आजचा जर मंत्र आवडला, आजचं रेकॉर्डिंग त्यांना शेअर करा आणि आपल्या ग्रुपची लिंक शेअर करा, त्यांना जॉईन करायला सांगा. का बरं? देने से बढ़ता है. आपल्यात जर साठवून ठेवलं ना तर मग काहीच राहत नाही, पण दिल्याने ते खूप वाढतं. ओके, चला आता मंत्र सांगते मी तुम्हाला. आज सगळेजण आपण जागे झालो सकाळी. आज सगळेजण आपण सकाळी जागे झालो. एक आकडा आज गुगलवर सर्च करा. दररोज या पृथ्वीवरनं किती लोक कायमस्वरूपी टाटा बाय बाय करतात? आकडा जवळपास 10 लाखाच्या वर आहे. 10 लाख प्लस लोक दररोज या पृथ्वीवरनं टाटा बाय बाय करतात. मग आपण जर आज सकाळी जाग झालो, फिर से परसों हमें मिलेगा नहीं मिलेगा पता नहीं, पण उद्या जर का आपण सकाळी जाग झालो की आज आपण जाग झालेलो आहे, हे रिझन सेलिब्रेशन करण्यासाठी सफिशियंट आहे. त्या 10 लाख लोकांमध्ये आपला नंबर आज लागला नाही. कोणाकोणाला वाटतं हे रिझन सेलिब्रेशन साठी पाहिजे म्हणून? येस ऑर नो? की आज त्या 10 लाख लोकांमध्ये आपला नंबर लागला नाही. दुसरं, आपल्यासोबत आपल्या कुटुंबातील सगळे लोक आज जागे झाले. दिस इज द सेकंड रिझन टू सेलिब्रेट. मग आता मला सांगा, 24 तासाचा दिवस आहे, 8 तास उत्तम स्वास्थ्यासाठी झोपायला जाणार आहे, बरोबर की नाही? झोपण्यात आपले 8 तास गेले. उरलेल्या 16 तासात आनंदी जगण्यासाठी एवढं रिझन काफी आहे की नाही की आज आपण जिवंतपणे या पृथ्वीचा भाग आहे. आणि नाही उठलं असतं तर 4 तासात आपल्या घरच्यांनी तयारी केली असती हो आपल्याला पोचवायची. केली असती की नाही? मग विचार करा, तो दिवस आज नाही भेटला आपल्या जीवनामध्ये म्हणजे आजचा दिवस सेलिब्रेशन करायचा आहे की नाही? और ऐसे हर दिन जो आता है ना, जे सकाळी उठल्यावर काय देवा माझ्यासारखं टेन्शन कोणालाच नाहीये.
काय सगळे दुःख माझ्याच जीवनात लिहून टाकलेलं आहे असं म्हणणाऱ्यांनी रोज सकाळी उठल्यावर काय करायचं आहे? रोज असे हात करायचे आणि म्हणायचंय मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं आणि थँक्यू सो मच गॉड की आजचा हा सुंदर दिवस तुम्हाला माझ्या या डोळ्यांनी दाखवलाय. फिर से कल हमें पता नहीं मिलेगा की नहीं मिलेगा, पर आज का दिन. आणि जर वाटलं तुम्हाला आजचा जर समजा देवाने शेवटचा दिवस लिहिलेला आहे, कोण कोण बायकोशी भांडण करेल, कोण कोण हसबंडची भांडण करेल, कराल का भांडण? माहिती आहे हा लास्ट डे आहे, उद्या भेटेल की नाही भेटेल माहित नाही. ही कन्सेप्ट इथे फिट करून टाकली सबकॉन्शियस माइंड मध्ये. मग भांडायला वेळ राहील की मुलांच्या डोक्यावर आपोआप प्रेमाचा हात फिरेल. कधीही न अनुभवलेलं प्रेम परत त्या जोडीस फिरूनी मी जन्मेन मी असं म्हणून नव्या प्रेमाने त्या व्यक्तीशी जगलं जाईल. मग जीवन कसं जगायचंय? सकाळ कशी होईल? सेलिब्रेशन वाली या टेन्शन वाली? कल से अपना दिन कैसा शुरूंगा बताओ. चला मनीषा कदम मॅडम सांगा बरं, काय करा उद्यापासून काय नवीन बदल होईल तुमच्या जीवनामध्ये? माईक माईक ऑन करा. मॅडम खूप पॉझिटिव्ह झाली मी आता, त्यामुळे प्रत्येक ह्याच्यात आनंद वाटतो आणि म्हणून मी परत रिपीट केली ही बॅच. मी परत नवीन ऍडमिशन घेतली आहे, पण फक्त तुमचं स्माइल, तुमची पॉझिटिव्हिटी बघण्यासाठी मी फक्त हे केलं. मला आता बोलायला येत नाहीये, पण मी खूप आनंदी आहे. छान, थँक्यू आणि आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. इकडे प्रसाद सरांच्या जास्तीच टेन्शन दिसून राहिलं सर डोक्यावर. सांगा बरं, कल से जिंदगी कैसी रहेंगी? टेन्शन वाली रहेंगी काय राहील? सर माईक ऑन करा. प्रसाद गायकवाड सर माईक ऑन करा. हाँ बोला. नो मैडम, तुम्हारा विल बी वेरी पॉजिटिव होम. कल से बहुत पॉजिटिव रहेगा मेरे लिए. पॉझिटिव्ह रहेगा पक्का? जी मॅडम. चला एक हात हृदयावर ठेवा सर. ठेवा, कबूल करा स्वतःसोबत. एवढ्या सगळ्या 246 लोकांसोबत कमिटमेंट द्या. यस आय एम रेडी. Yes, I am ready. To change my life in positivity. Change my life in positive. Yes, I am ready. Yes, I am ready. चलो आता मी दुसरं मॅजिक सांगते तुम्हाला. थँक्यू सर. मॅजिक दुसरं जे करतील त्याच्यानंतर तुमच्या लाईफ मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. रेडी आहात पुढचं मॅजिक करायला? बघा, जे पार्टिसिपेट करतील उनका फायदा होणार है. जो मुझे सुन रहा है सिर्फ सुनने के लिए आहे, बुवाचं कीर्तन, फायदा होणार नाही. कागद पेन घेऊन बसले आहेत ना हुशार विद्यार्थ्यांसारखे, की आता उठून कागद पेन शोधाल? अच्छा घेतलाय, छान छान. चला, कागदावर तुमच्या जीवनात जेवढेही कंप्लेंट्स आहेत, दुःख आहे, नवरा चांगला वागत नाही, बायको चांगली वागत नाही, मुलं ऐकत नाही, सासू चांगली नाही है, सून चांगली नहीं है, बॉस चांगला नहीं है, जिंदगी के जितने कंप्लेंट्स है, जितने प्रॉब्लेम है, पैसा कम पुरता है वगैरे 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 वगैरे, जगातल्या सगळ्या समस्या कागदावर लिहायच्यात आत्ता. चला लिहा बरं लवकर. जगातल्या सगळ्या समस्या मलाच आहे आणि म्हणून त्या कागदावर लिहून काढायच्यात. लिहा. जो भी समस्या आहे, बॉस चांगला नाही आहे, मैत्रिणी चांगल्या नाही आहे, मैत्रिणीची भांडण झालंय, जे जे काय समस्या तुम्हाला वाटतात ना लाईफच्या, मी बघून राहिली कोण कोण लिहत आहे. मग ऐकायचं नाही आहे. स्वाती मॅडम लिहायचं आहे. बुवाचं कीर्तन नाही ऐकायला बसले असेल तर स्वाती लोही मॅडम लिहून काढा, नाही तर यायचं नाही क्लासला. एक्शन घेणारे लोक पाहिजे इथे. राइट डाउन. और जो वीडियो बंद करके बैठे तो उनका तो बहुत चंगा, उनका कुछ बदलाव हो ही नहीं सकता, क्योंकि वीडियो बंद करने के बाद तरक्की नहीं हो सकती. चला लवकर लवकर, कोण कोण लिहून राहिला? वेरी गुड, लिहा लिहा लिहा. और जिनके वीडियो बंद है वो भगवान के हवाले, भगवान देख लेंगे उनका. प्रगती होईल नाही होईल सगळं देवबाप्पा बघत असतो बरं. चला लिहा. जेवढ्याही कंप्लेंट्स आयुष्यात, आज एक भी कंप्लेंट छोड़ो मत. जितनी कंप्लेंट ज्यादा लिखोगे कल उतना ही आनंद से जिओगे. म्हणून सगळ्याच्या सगळ्या कंप्लेंट कागदावर लिहून टाका. आता जे लोक ड्युटीवर आहे त्यांनी काय करायचं? घरी जाऊन लिहून टाकायचं. ठीक आहे, जे लोक ऑफिसमध्ये ड्युटीवर आहे त्यांनी नंतर करायचं आहे.
चलो लिखो जल्दी जल्दी, जो भी समस्या है मेरे जीवन में वो सारी आज कागज पे लिख डालो. चला मन लावून लिहून काढा. एकही कंप्लेंट ठेवायची नाही आहे. एकही कंप्लेंट. ओके लिहा ना, कंप्लेंट लिहा ना. आता इथं मेसेज नका टाकू, तुमच्या कागद पेनवर लिहायचं आहे. त्याच्या पुढची ऍक्टिव्हिटी मी देणार आहे. सारी की सारी कंप्लेंट लिखना है. राइट डाउन. चलो लिखो जल्दी 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 लिखो. कोणत्याच मनाच्या कोपऱ्यामध्ये एकही कंप्लेंट ठेवायची नाही. आज खाली हो जाना है. कारण पॉझिटिव्ह ऊर्जांसाठी जमीन तयार करायची आहे ना. आणि म्हणून मनात असलेले सगळे तण आज काढून टाकतोय आपण या लिखाणाच्या माध्यमातून. सगळे तण काढून टाकायचे आहेत. अगदी 10 वर्ष आधी, 20 वर्ष आधी, 25 वर्ष आधी एखादा मित्र मैत्रीण भांडली असेल, आई बाबांनी रागवलं असेल, ते सुद्धा दुःख कुठेतरी मनात असेल, आज लिहून टाका कागदावर. एखाद्या आयुष्यात खूप मोठं दुःख सहन केलं असेल, लिहून टाका कागदावर. खूप मोठ्या अपयशाला सामोरे गेला असाल, जवळच्या एखाद्या व्यक्तीला गमावलं असेल, त्याचं ते दुःख आज मनात आहे, त्यालाही पेपरमध्ये काढायचं आहे. आज बस खाली हो जाना है. कारण नवीन जमिनीवरच नव्या पिकाची पेरणी घेऊ आणि मग ते पीक राहणार आहे परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. त्या पेरणीसाठी आज खाली होना है. आज अगर खाली हो जाते हो तो कल का दिन सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा नवीन सूर्योदय तुमच्या जीवनात घेऊन येणार आहे. सो रेडी फॉर दैट पॉजिटिविटी. लाइफ इज सो ब्यूटीफुल. जीवन बहुत सुंदर है और उसको और सुंदर बनाने की कला यानी रेकी है, जो आज आप ग्रहण कर रहे हो. झालंय लिहून. चला काय करायचं आहे, जे लिहिलं ना कागदावर, कुणाची लिस्ट लंबी असेल तर चालू द्या, लिहून घेऊ द्या. बाकी त्यांसाठी चालू करते मी. त्या कागदाला हातात पकडा आणि त्याचे जेवढे शक्य होतील तेवढे तुकडे करून टाका, फाडून फाडून. करा बरं लगेच. ज्या कागदावर तुम्ही लिहिलेलं आहे तरी तुकडे पूर्ण बारीक 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 करून फाडून टाकायचे. आणि क्लास संपल्यानंतर त्या तुकड्यांना माचीसची काडी लावायची. का बरं करायचं हे? एखाद्या व्यक्तीने 10 वर्षापूर्वी तुमचा अपमान केला असेल, पण तो आजही तुमच्या डोक्यात आहे. बरोबर की नाही? एखाद्या व्यक्तीने लहानपणी तुम्हाला काहीतरी बोचलं असेल, टोचून बोललं असेल, पण त्यांनी केलेला तो अपमान आजही डोक्यात आहे. आणि तो व्यक्ती समोर जरी आला त्याला काहीच फरक पडत नाही. आपलं बीपी शुगर वाढते आणि बीपी शुगर वाढणं तब्येतीसाठी काही चांगलं नाहीये. डॉक्टर म्हणतात एकदा एकदा गोळी चालू झाली तसं बंद होत नाही. आपण बंद करू शकतो, रेकीमध्ये काही प्रॉब्लेम नाही, पण मेडिकल सायन्स मध्ये बंद होत नाही. मग ती गोळी लागूच नाही द्यायची आहे, ते लागली असेल तर कमी करायची आहे, तर पहिले मनात भरलेल्या जखमा त्यांना फुंकर मारायची आहे. आय एम द बेस्ट बोलके. आणि जे कागदावर तुम्ही आज लिहिलं हे सातत्याने पुढचे 90 दिवस लिहायचे. 90 दिवस दररोज लिहायचं आहे आणि माचीसची काडी लावायची आहे. कोण कोण करणार ही ऍक्टिव्हिटी? चला धन्यवाद. भरपूर हँड रेज झाले.
जो करेगा उनका फायदा होगा, नहीं करेगा राम भरोसे. ठीक आहे की नाही. त्याच्यामुळे कंपल्सरी करायची ऍक्टिव्हिटी. आता खाली झाल्यावर तिथं चांगलं काहीतरी भरावे लागेल. आपने मन तो खाली कर दिया तो अच्छा भरना पड़ेगा ना. तो अच्छा क्या भरना है वहां पे. तर आज तुम्हाला मी होमवर्क देते. तुमच्या जीवनात तुम्हाला काय चांगलं पाहिजे. आरोग्य, पैसा, नात्यांमध्ये प्रेम, मुलांचं यश, ह्या सगळ्या गोष्टी आज विचार करा आणि तुम्हाला इथून पुढे जीवनात काय पाहिजे हे कागदावर लिहून ठेवा उद्याच्या क्लासपर्यंत. उद्या मी तुम्हाला अफर्मेशन जेव्हा शिकवणार तेव्हा तुम्हाला कळलं तर पाहिजे की माझ्या जीवनात नेमकं मला काय पाहिजे, काय लिहायचं आहे. तर आज तुम्हाला मी ते विचार करायला लावणार आहे. अफर्मेशन म्हणजे काय, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. ठीक आहे. आणि त्या कुठं लिहायची अफर्मेशन, जेव्हा तुमच्या फायनल होतील, फेअर होतील. तर तुम्हाला जी गोष्ट पाहिजे आहे ना, जी नाही पाहिजे ती कागदावर लिहून पेटवून द्यायची, कोणताही कागद. पण जी गोष्ट पाहिजे आहे ती येलो पेजवर रेड पेननी लिहायची आहे. येलो पेजवर रेड पेननी लिहायची आहे. ठीक आहे. येलो पेजवर ती गोष्ट रेड पेननी लिहायची आहे. आता तुम्ही म्हणाल फक्त तुम्हाला सांगायसाठी का, नाही तर बघा इकडे माझा विजन बोर्ड सुद्धा मी दार बंद केलाय. थांबा, पडदा चालू असेल कदाचित. हे बघा इथे येलो पेजवर रेड पेननी माझा सुद्धा विजन बोर्ड रेडी आहे. म्हणजे फक्त तुम्हाला सांगायसाठी नाही, ते मी माझ्यासाठी पण सुद्धा केलेलं आहे. आणि जी गोष्ट तुम्हाला लिटरली सांगते पूर्ण पण होतात बरं विजन. आजच माझी एक इच्छा पूर्ण झालेली आहे. एक नाही, 2 इच्छा पूर्ण, एक होणार आहे, एक झालेली आहे. तर जी गोष्ट तुम्हाला पाहिजे, आता माझ्याकडे सगळं काही आहे, मला माझं फक्त तब्येत चांगली राहिली तर मी अधिक जास्तीत जास्त माझं काम खूप चांगल्या पद्धतीने करू शकेल. मग जी गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनात पाहिजे आहे आणि लवकर पाहिजे आहे त्या अफर्मेशनला 21 वेळा लिहायची आहे. किती वेळा? 21 टाइम्स लिहायचं आहे. जसं आता माझ्यासाठी माझं हेल्थच महत्वाचं आहे, बाकी सब भगवान की दया से मेरे पास है. तो आय एम हेल्थ मॅग्नेट असं लिहायचं आहे. आय एम हेल्थ, हे माझ्यासाठी अफर्मेशन 21 वेळा जे मी लिहिते. त्याच्या खाली तुमची जी काही अफर्मेशन राहील, जसं मुलाची नोकरी असेल, तुमची नोकरी असेल, पगार असेल, जे काही अफर्मेशन आहे, आरोग्य असेल, त्याच्या खाली एक लिहायचं आहे, थँक्यू सो मच गॉड. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक्यू देवा की मला जे काही पाहिजे आहे ते तू माझ्या जीवनामध्ये देत आहे, त्याच्यासाठी हे ईश्वरा मी तुझी खूप खूप आभारी आहे. कारण आता बघा इथे बसलेल्या पैकी किती लोकांना असं वाटतं की तुमच्या अकाउंटमध्ये 10 लाख रुपये पर मंथ आले पाहिजे. अनुपमा मॅडमने हँडरेस केला. मी म्हणायच्या आधी कधी हा विचार डोक्यात आला होता का? अनम्यूट करा बरं. 10 लाख रुपये महिना तुमच्या अकाउंटमध्ये स्वतःचा येऊ शकतो, हा विचार तरी आला होता का? नाही आलं ना कधीच. मग आता कुठलीही गोष्ट अजून कोणाला पाहिजे 10 लाख रुपये पर मंथ? हँडरेस करा बरं. हा करुणा मॅडम, याच्या पहिले कधीतरी 10 लाख रुपये पर मंथ आला पाहिजे का? माईक ऑन करा ना. नाही मॅडम. नाही मला. मग आता जी गोष्ट पेरलीच नाही तर उगवणार कुठून? या जगामध्ये कोणतीही गोष्ट 2 वेळा क्रिएट होत असते. किती वेळा क्रिएट होत असते? 2 वेळा. एक वेळा आपल्या थिंकिंग मध्ये, मग त्याच्यावर ऍक्शन होते आणि मग ती गोष्ट प्रत्यक्षात घडते. शेतकऱ्याला माहिती आहे ना, गव्हाचं पीक काढायचं आहे, तो गव्हाचंच बी तिथे पेरणार, मग गव्हाचं त्याला पीक भेटेल. मग आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्याची अफर्मेशनच्या माध्यमातून पेरणी करावी लागेल, मग ते तुमच्या जीवनात येणार आहे. आता राहिलं पैशाची गोष्ट. मला सांगा असा कुठं नियम लिहिलाय का ब्रह्मांडामध्ये की अंबानीलाच काही नसताना करोडोची संपत्ती भेटली पाहिजे? अंबानी सुद्धा पेट्रोल पंपवर पेट्रोलच भरत होते, बरोबर की नाही?
पण कुठंतरी ती गोष्ट पेरल्या गेली त्यांच्या माइंडमध्ये की मला 5 स्टार हॉटेलमध्ये जायचंय, मला एक इंडस्ट्री उभी करायची आहे. एवढंच काय अनुपमा मॅडम, आज संध्याकाळी भाजी कोणती करायची हाही विचार पहिले डोक्यात येते की नाही? सुट्टीच्या दिवशी फिरायला कुठं जायचं हाही डोक्यात पहिले विचार येते. मग त्याचे तिकीट बुक केले जातात, मग ते फिरायला होतं ऍक्शन मध्ये. म्हणजे काय तर कुठलीही गोष्ट दोनदा क्रिएट होत असते. लिहून घ्या जगात, कुठलीही गोष्ट जगात दोनदा क्रिएट होत असते. पहिले माइंड मध्ये, मग तिच्यावर ऍक्शन, आणि मग ती गोष्ट प्रत्यक्षात घडत असते. पण माइंड मध्येच क्रिएट झाली नाही म्हणून आपल्याकडे महिन्याला 10 लाख आले नाही. कळला निसर्गाचा नियम. मागितलाच नाही तर येणार कुठून? पेरणीच झाली नाही तर उगवणार कुठून? आतापर्यंत आपण कोणती पेरणी केली? 4 मैत्रिणींना सांगितलं, काय बोलल्या जातात? अनुपमा मॅडम. कुठून आहात तुम्ही? अनुपमा पेटकर. आम्हाला इंग्लिशला होत्या पेटकर मॅडम शिकवायला शाळेत. नाशिक आहे मॅडम, नाशिकवरून. नाशिकवरून आहेत का? ओके. हो. आमच्या पेटकर मॅडम कुठून होत्या? नागपूरवरून होत्या. सोमवार स्कूलला शिकवायचे आम्हाला. नाशिक मधलेच आहे. ओके. तर मॅडम, तुम्हाला कधीतरी वाटलं का की 10 लाख रुपये महिना तुमच्या घरी यावा महिन्याचा? नाही ना, वाटलं नाही. म्हणजे असं अपेक्षाच नाही, आपली एवढी कपॅसिटी नाही, कसं काय येतील. बरोबर. हम डरते हैं सपना देखने को भी, हम डरते हैं. मी पण तुमच्याच पैकी होती. 25,000 हे माझं हायेस्ट अर्निंग गोल होतं महिन्याचं. बरं, 25,000. आज देवाच्या कृपेने माझ्या डोनेशन मध्ये तेवढा अमाऊंट जातो दर महिन्याला. कारण ते क्रिएट केलं म्हणून क्रिएट करायला शिका, म्हणून ते कागदावर लिहायला शिका, विचारांमध्ये. आतापर्यंत अनुपमा मॅडम, जर आपल्याला आठवली एखादी गोष्ट, एकट्या बसल्या, चांगल्या गोष्टी आठवतात की वाईट गोष्टी आठवतात घडलेल्या? काय आठवतं? वाईट वाईट गोष्टी. वाईटच आठवतं ना. आणि काय होतं माहितीये का? गंमत सगळ्यांनी ऐका. जर ज्या गोष्टीवर आपला फोकस जातो तिथे आपली एनर्जी जाते. बरोबर की नाही? आज जर सकाळी ऑफिसला जाताना जर हसबंड भांडून गेले, काही म्हटलं तरी त्याच गोष्टीकडे लक्ष जातं, तेच ते शब्द आठवतात. मग हसबंड ऑफिसला गेल्यावर आईला फोन, आज यांनी असं असं बोलले, असं असं म्हटलं. बहिणीला फोन, मैत्रीला फोन, एखादी शेजारची येऊनही बसली, तिलाच तुम्ही ती गोष्ट सांगितली. आज ना माझं डोकं खूपच खराब आहे, मी या घरासाठी एवढी राबराब राबते, पण आमचे हे काही माझं मला समजूनच घेत नाही. मग आता तुम्ही त्यांच्या निगेटिव्ह गोष्टीची 4 वेळा पेरणी केली, 4 लोकांजवळ 4 वेळा पेरणी केली. मग 4 वेळा नकारात्मकतेची पेरणी झाली, मग त्या व्यक्तीबद्दल पॉझिटिव्ह भावना निर्माण होईल का? घरी येईपर्यंत तर तुमचं अजून निगेटिव्हिटी, अरे हो खरंच तू किती सहन करते, असं त्यातल्या त्यात एखाद्या मैत्रिणीने बोललं, बहिणीने बोललं तर झालं अजून. आणि मग घरातलं वातावरण काही चांगलं होत नाही. पण तुम्हाला कळत का नाही या की प्रत्येक श्वासासोबत आपला एक श्वास कमी होतोय. एकदा जगलेला क्षण आपण परत रिपीट करू शकत नाही. दर 24 तासात जेवढे श्वास तुम्ही घेताय तेवढे श्वास तुमच्या जीवनातले कमी होत आहे. दर दिवसाला 1 दिवस तुमच्या जीवनातला कमी होतोय. आणि मग आपण म्हणतो आयुष्य कसं आहे बघा, जन्माला आलो ना त्या मुठ्ठी बांधून होती, जाताना प्रत्येकाचा हात रिता होतो आणि कपाळावर लावलेला 1 रुपयाचा सिक्का सुद्धा सोबत जात नाही, तो राखीत पडलेला असतो. काय विभा मॅडम, एनर्जीचा क्लास आहे आणि लेटून क्लास केल्याने कसं होणार आहे सांगू? एनर्जीच्या क्लास मध्ये जर माझी एनर्जी स्ट्रॉंग, मी पण तुमच्यासारखं असं लेटून शिकवू का मग? ओके. सो आज कमिटमेंट कर लो कि जितने भी नकारात्मक विचार हमारी जिंदगी में है उसको कागज पे लगा के जलाना, लिख के जलाना क्यों महत्वपूर्ण आहे? आलं लक्षात? का बरं जाळायचं आहे? कारण नव्या दिवसाला आपल्याला नव्या सकारात्मक आणि आनंदाची सुरुवात करायची आहे. क्यों करना है? कसंही जगलात तरी जीवन एक दिवस संपणार आहे, त्याला दी एंड लागणार आहे. कोणी थांबवू शकते का? मग आपल्या हातात काय आहे? वर्तमानातले हे क्षण आपल्या हातात आहे
या वर्तमानातल्या क्षणांना जशी एनर्जी द्याल, बघा सगळ्यात महत्वाचा नियम आजच्या दिवसाला सांगते की वर्तमानातल्या क्षणांना जशी एनर्जी तुम्ही द्याल, याच वर्तमानाच्या क्षणावर तुमचा भूतकाळ ठरणार आहे आणि याच वर्तमानाच्या क्षणांमध्ये तुम्ही केलेली ऍक्शन तुमचं भविष्य घडवणार आहे. का बरं? जर आता हा 1 तास जो तुम्ही क्लासला देऊन राहिले तेवढ्या वेळेचे, या 1 तासामध्ये जर का तुम्ही 2 गोष्टी चांगल्या शिकला असेल किंवा 2 गोष्टी चांगल्या कानावर पडल्या, तर तुम्हाला या क्लासची आठवण कशी राहील? चांगली राहील. आणि इथे तुम्ही चांगल्या गोष्टी शिकल्यावर त्याला वर्तमानात अप्लाय करायला लागल्यात, तर या वर्तमानाच्या क्षणात केलेली मेहनत भविष्य घडवणार आहे आपोआप. आज जर ठरवलं की मी आनंदाने आजपासून जगणार आणि हा विचार सतत मनात राहिला, तर जीवनामध्ये आनंद येणार आहे. ओके, येणार आहे की नाही? इसलिए एक नए संकल्प के साथ हमें आने वाले 10 दिनों में मेहनत करनी है. पेरणी, परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची करायची. का बरं करायची आहे? कसंही जगलात तरी आयुष्य दी एंड वर जाणार आहे, जिसे हम रोक नहीं सकते. आणि म्हणून यस, आई एम रेडी टू चेंज माई लाइफ इन पॉजिटिविटी. ऐसा फिर से 3 बार बोलो, दिल पे हाथ रख के. इंसान सारी दुनिया से झूठ बोल सकता है, खुद से नहीं. यस, आई एम रेडी टू चेंज माई लाइफ इन पॉझिटिव्हिटी. 3 वेळा बोलायचं आहे. यस, आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. यस, आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. Thank you so much, God, for giving me everything I want. Thank you so much, God, for giving me everything I want. सो आजचं सेशन कसं वाटलं हे तुम्ही मला सांगायचं आहे. कशात? आज आपला ग्रुप 21 ओपन होणार आहे. 21 वाली बॅच चालू झाली आजपासनं. ग्रुप 21 मध्ये आजचं सेशन कसं वाटलं ते तिथे सांगायचं आहे. ज्यांना शक्य असेल 1-2 मिनिटाचा व्हिडिओ बनवून द्या, नाही तर तुमचा मेसेज टाईप करा. कारण तुमचे फीडबॅक हे माझ्यासाठी प्रेरणा आहे. मला उद्याचा क्लास घेण्यासाठी अजून नवीन ऊर्जा निर्माण होणार आहे. ओके, सो विश यू ऑल द बेस्ट. मला ऐकून घेतलं म्हणून आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. जाण्याआधी 1-2 नवीन लोक जे आहेत त्यांचा आजच्या सेशन बद्दलचा फीडबॅक. एनीवन इफ यू वॉन्ट टू से. कोणी आहे? हा, धोटे मॅडम, अनम्यूट करा. थँक्यू मॅडम. बोला मॅडम. थँक्यू सो मच मॅडम. या 1 तासात तुमच्याकडून जेवढी पॉझिटिव्हिटी मिळू शकत होती मी तेवढी पॉझिटिव्हिटी घेण्याचा प्रयत्न केला आणि उद्याची सकाळची सुरुवात माझी तुम्ही सांगितल्याप्रमाणेच होईल हे मी तुम्हाला प्रॉमिस करते. आणि मी खूप आभारी आहे मॅम की मला तुमचं सेशन आज लाभलं. थँक्यू मॅम. आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे उद्याची माझी सकाळ ही पॉझिटिव्हिटीनीच सुरुवात होईल मॅम. थँक्यू, थँक्यू, थँक्यू मॅम. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. एनीवन? मॅडमच अनम्यूट. हा बोला. हे काय एवढं मोठ्या नावाने बोललेल्या? चंदा गुप्ता मॅडम, बोला. हॉस्पिटलमध्ये आहेत का मॅडम? ला मॅडम, मी घरीच आहे. हा बोला. आणि थँक्यू मॅडम. मी ऐकलं तुमचं सेशन. ऍक्च्युली मी जास्त वेळ असं बसू शकत नव्हते म्हणून मी झोपून ऐकत होती ओके. तुमचं सेशन. तर ऍक्च्युली मॅडम मला खूप आवडलं. म्हणजे असं पण ऍक्च्युली म्हणजे थोडंसं माझ्या ह्याच्यामध्ये नेगेटिव्हिटी भरपूर आली आहे. आणि प्लस माझी सिच्युएशन म्हणजे मला इंटरनल मला म्हणजे असं शक्ती एवढी नाहीये माझ्या ह्याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी ऍक्च्युली मी रेखी जॉईन केलंय. तर मी थोडस म्हणजे आहे, मला अस्थमाचा त्रास आहे. ऑक्सिजन लेवल पण माझा खूप कमी असतो. तर त्याच्यामुळे मला ऑक्सिजन प्लस बायपॅप मला लावावं लागतं.
इव्हन माझ्या मला स्ट्रेंथच असं म्हणजे आतली स्ट्रेंथ मला अशी वाटत नाही. पण थोडस मी ऐकलं तुमचं म्हणून मी व्हिडिओ ऑल नाही करत, कारण हे सगळं बघून म्हणजे हे सगळं बघून लोक घाबरतात ना, तर त्याच्यामुळे मी ऑल करत नव्हती. मॅडम पुढचे 3 महिने 90 दिवस सांगितलेली प्रॅक्टिस करा. या जगात अशक्य हा शब्द नाही आहे. तुम्ही परत नव्याने नवी ऊर्जा ग्रहण करू शकता. माझ्या ग्रुपवर बाकीच्या विद्यार्थ्यांना आलेले अनुभव, डॉक्टरांच्या घरचे पूर्णपणे ठीक झालेले आजार, हे सगळे उदाहरण आहेत. प्रॅक्टिस करा. रेकी हेल्प यू. ओके, सो थँक्यू. माझं परत नेक्स्ट सेशन आहे, त्याच्यामुळे आता थांबावं ओके लागेल. मॅडम. थँक्यू. ओके मॅडम, नो प्रॉब्लेम. थँक्यू सो मच मॅडम. परत भेटू याच ओके. नवीन ऊर्जांसोबत उद्या. हो मॅडम, उद्या तोपर्यंत भेटू धन्यवाद. मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू.